मग म्हातारे आता काय वाटण चांगलं मसाल्यामध्ये मस्त आहे झालं. लय जोरात झाले. आता हे करते वाटण ओतून घेते त्यात वाटण टाकून घेते. आता एवढं वाटण वाटून घेते. खोबरा कांदा समद मिसका आलं आल्याचा तुकडा आहे समद वाटून घेतलं त्यात. मस्त रबरबीत. आता काय करायचंय ऊन पाणी ओतून घ्यायचंय. आता परत आणि का आता असं मिसक करून घेतलं. गरम पाणी आहे ताटलीत ऊन ठेवते. एक नंबरच झालं पण. मस्त सीजन. आता एवढा कढईभर रस्सा करायचा आणि परत गरम पाणी ठेवून घेते. आणि आता मस्त जाळ घालायचंय. मस्त एक दोन कडा ते शिजून निघन. मग म्हातारे झाला का नाही रसा बिसा? वाहनाची लागा काय धावाय दिला का? आपलं काय आराम आहे का रे? आता खायचं गेलं की बकरी सोडायची. आण माझा रसा प्यायचं. बकऱ्यांना पण टाइम झाला. ना चांगला रस्सा झालाय. बळकट मार. लय रसा आणला रे. आता ज्या रसा पिवायचं मग खा भाकरी सोबत. या मित्रांनो बघा आता गावरान कोंबड्याचा रसा. हे बघा हे असं गावरान कोंबडं तुम्ही पण कापा खावा. कारण गावरानसारखी मजा नाही. काय भारी वाटलंय बघ रसा. आणि बिळी झालाय का? काय नाही आळणी नाही तिखट नाही मापात. अरे म्हातारी पण कशी स्वयंपाकाला लय अनुभवाशिवाय मजा नाही. समजा ते गावठी वाटण बिटाण वाटून केलंय ना. हा गरम मसाला अजिबात नाही. आपला घरचा मसाला आणि पाट्यावरच वाटा. खरंच गावरान कोंबडं खा. गावरान कोंबड्याशिवाय मजा नाही. हे कुठल्या बाजारात यात भेटतं गावरान कोंबडं. एखाद्याने नसलं पाळलं तरी पण गावरान आणा. काय दररोज बॉयलर खाणं किंवा मासं खाणं मजा नाही. आणि असं आहे बघा. भाकर भाकर कांदा. काय मित्रांनो पियाला पहिली ताटली रसा पियाची. ताटली रसा पियाची. जुनी लोक मला चांगलं आठवते ना आमच्या म्हाताऱ्याबरोबर. अहो लयच भारी लागते या. लयच भारी. लिंबाचं झाड आहे. आहे कवळच लिंबू आहे पण रस आहे द्या. हो का आता कांदा घेतला या आणि बाजरीची भाकर हो का मित्रांनो. आता चुरून मस्त काला करून खाणार म्हणून शरीर चांगलं अजून भक्कम आहे. तुम्ही पण मित्रांनो खा. गावरान कोंबडं बाजरीची भाकर कांदा लिंबू अगदी आयता कमी खा. आयतं कमी का कष्टाने चांगलं करून खा. मग तो कष्टाला आहे. आयत्याला चव नाही. बिळ बिळ भेटते. मिसका हे केला बघा. नाही. खाणं पिणं राहणं ओरिजिनल कष्टाने करून खाणं गरजेचं काम आहे. नाही कष्टाने खा. कष्ट होईल तरास होईल. त्याला चव जीवन पण आहे. सुखी आणि चव कशी ऐकल. याला काय भेळ आहे का? आपल्या हाताचं आपल्या कष्टाचं त्याच्यामुळं. ना दवा नाही औषध नाही काय नाही. एखादा कोंबड्याला गावठी कोंबड्या काय दवा नाही काय नाही. नुसतं फिरण्यावलं किडा नुसता फिरण्याला मग इकडा खाते मग ह्याला मी काय दाना बिना टाकायचं बरोबर खायला. आपला दाना जुना घर का. मी पण जेवतो तर आमच्या बकऱ्याचा पण टाइम झाला या. मी इथंच थांबतो आता. नमस्कार मित्रांनो. पाऊस रात्री वरडत होता पण काय पडला नाही.
कारण कर्जतला म्हणजे एकच पाऊस झाला, परत काय पाऊस नाही झाला. पण बारकं बारकं म्हणजे गवत निघलं पण अजून गुराच्या किंवा बकऱ्याच्या तोंडाला अजून येत नाही, म्हणजे खायासारखं झालं नाही, एकदम बारीक आहे. असं आहे मित्रांनो. बघा ही बकरी कशी बसल्यात बघा, निवांत बसले ते. त्यांचा टाईम नाही झाला उठायचा म्हणून, अजून टाईम झाला ना लगेच निघलीच ती. त्यांचा पण 10, 10:30, 11चा टाईम पक्का आहे, त्यावर बसणार ती. असं आहे मित्रांनो. मस्त हवा सुटली गार, उन्हाचा प्रमाण थोडा कमी आहे अजून. तसं आहे मित्रांनो, तुम्हाला एक झाड दाखवतो, एक वाळलेलं आहे. त्या झाडाचा आम्ही बरेच वर्ष म्हणजे या झाडाला बघतोय. बघा मित्रांनो, हे झाड बघा वाळून गेले मित्रांनो. बघा काय झाले, वाळून गेले, कितीतरी मोठं आहे ती. बघा एकदम वाळून गेले आणि लय मोठं आहे बरं का, लय मोठं झाड आहे. तर असं आहे बघा. त्याचा पण काय दिवस कसा होता, त्याच्या आयुष्यात त्याचा पण आंबल होता. आज त्याला दिवस कसं आलं बघ. आहे आपण सुद्धा राहताना व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. आपल्याला पण वाटतं की आज काय आपण दिवस यावं का कसं आले. शेवटी काळ आहे, काय काळ आहे. त्याला पण बाजू झाडात हसत असेल, कारण त्या शेजारीच बघा कसं तरुण झाड आहे बघा, तसलंच आहे. कारण ते लावताना साहेब लोकांनी लावलेलं असेल ते. पण तरुणपणी बघा त्याचा काय आंबोला असेल, आणि आज त्याला दिवस काय आला. त्या बाजूच्या आजूबाजूच्या झाडं पण त्याला असायचे, काय तुला टाईम आला, आज आमचा काय दिवस. तसं दिवस आपल्याला पण तेच आहे, त्यात काय बदल होणार नाही. बदल ना एक दिवस प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. त्याला जाणलं तर समजतंय, न जाणलं तर काहीच नाही. आज त्याच्यावर किती वेळ म्हणजे खराब आलेली, असे खराब आले की आता जर वारं आणि पाऊस आलं तर ह्या वर्षी ते राहतच नाही. बरंच वर्ष टिकलं पण ह्या वर्षी राहणार नाही, कारण ते आता कल्लं या काय झाले म्हणजे कल खाल्ला त्याने. असं काही दिवस आम्हाला पण सावली त्याने दिली, काय दिली काही दिवस ना आम्हाला पण त्याने सावली दिली. तर बोल जे घावं पोळी त्याचे वाजवा टाळे, त्याने आम्हाला पण सांभाळलं आहे. कारण त्याचा उपकार आमच्याने नाही भेटायचा, आमच्याने नाही भेटायचं. अशी कितीतरी लोक आहेत आले असतात 5-10 मिनटं सावली त्याच्या झाडाखाली उभी राहिली असतात, पण आज त्याला पाला नाही, काय राहिला काय नाही, काय नाही. सालसुद्धा त्याच्या अंगाची निघून जायला लागली. असं दिवस येतं. तसं मित्रांनो जाणून घ्या, प्रत्येकाचा दिवस जाणून घ्या. एखाद्याला जरी गरिबी आली तरी पण हसू नका, असा उलटी मदत करा त्याला, पण हसायचं नाही. असं एक माझं म्हणणं आहे. काय चाललंय म्हातारी? आता हे काय मटणासोबत म्हणलं बाजरीची भाकर. कोंबड्याच्या मटणा सगळं हा काय करावं. मस्त पचलाय तवा, हा मस्त भाकरी भाजली. म्हणलं भाकरी करावं तर कारण बाजरीची भाकर आणि कोंबड्याचा रस्सा त्या खायला ना त्याशिवाय मजाच नाही. एक नंबर मस्त लागणार भाकर आणि कोंबड्याचा रस्सा. खाणार माणूस येते 2-2 भाकरी खायला जेवणार. पहिलं त्या खेळायला काय राहायचं ते काय म्हणायचे, बाजरीच्या काय कन्या. हा बाजरीच्या कण्या राहायच्या मटणासंग. कन्या करायच्या, आता करू का कन्या करीन. आम्हाला नाही बघाय भेटल्यावर म्हणतात ना आम्ही पाहिजे बघितले आमच्या खेळात ना कन्या करायच्या, बाजरीच्या कन्या. हा बाजरीच्या कण्या चव पण राहायची. चौकाचा नाद नव्हता करायचा. आता हे आहे तरी हिला सुद्धा खत माती बाजरी होती. पहिलं काय एवढं खत होतं का.
भाकर लयच भारी भाजी पण तवा चांगला पचलाय ना. चांगला जाळ बी लागलाय. मस्त तवा भरून भाकर झाली या. हे जुनं खाणं. कसली भाकर झाली या आताच्या भाकरी चिवणल्या. तवा भरून मस्त झाली भाकर. आमच्या आई तर हातावर भाकरी करायची कशी काय. अरे जुन्या बाया हातावर करायच्या त्याला चव होती पण. घंटीचं बटन दाबाय सोर नका सहज बराय करा मला. जेवढे रानात माहिती मिळेल तेवढी तुम्हाला दाखवीन.